कल्पना करा, एक असं जग जिथे शब्दांशिवाय संवाद होतो, जिथे डोळ्यांची नजर बरंच काही सांगून जाते आणि जिथे प्रत्येक छोटी गोष्ट एका वेगळ्याच तीव्रतेने अनुभवली जाते. आपण ज्याला साधे किंवा सामान्य म्हणतो ते या मुलांसाठी कदाचित एक मोठं कोडं असू शकतं. ही मुलं वेगळी नाहीत, तर त्यांची जगाकडे बघण्याची दृष्टी वेगळी आहे. आज आपण अशाच एका विषयावर बोलणार आहोत, जो केवळ एक दिवस नाही तर एक जाणीव आहे. चला तर मग जाणून घेऊया जागतिक ऑटिझम जनजागृती दिनाबद्दल आणि शोधूया उत्तर त्या प्रश्नाचे जो प्रत्येक पालकाच्या मनात असतो. ऑटिझम कशामुळे होतो? नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण जागतिक ऑटिझम जनजागृती दिनाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. दरवर्षी 2 एप्रिल हा दिवस जगभरात जागतिक ऑटिझम जनजागृती दिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र महासभेने म्हणजेच UNGA ने 18 डिसेंबर 2007 रोजी या दिवसाची अधिकृत घोषणा केली आणि 2008 पासून हा दिवस जागतिक स्तरावर पाळला जाऊ लागला. या दिवशी जगभरातील अनेक प्रसिद्ध इमारती आणि वास्तू निळ्या रंगाच्या दिव्यांनी उजळून निघतात. या मोहिमेला लाईट इट अप ब्लू असे म्हटले जाते. निळा रंग हा शांतता आणि स्वीकृतीचे प्रतीक मानला जातो. शाळा, रुग्णालये आणि स्वयंसेवी संस्थांद्वारे विविध चर्चासत्रे, रॅली आणि कार्यशाळा आयोजित केल्या जातात, जेणेकरून ऑटिझम असलेल्या व्यक्तींकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलावा. ऑटिझम हा कोणताही रोग किंवा आजार नसून ती एक न्यूरोलॉजिकल कंडिशन आहे. समाजामध्ये या विषयावर अनेक गैरसमज आहेत. ऑटिस्टिक व्यक्तींना सन्मानाने जगता यावे, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेता यावे आणि त्यांच्या हक्कांचे रक्षण व्हावे या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. हा प्रश्न अनेकांना पडतो की नक्की असं काय होतं ज्यामुळे मूल ऑटिस्टिक असतं? विज्ञानाने यावर सखोल संशोधन केले असून काही प्रमुख कारणे समोर आली आहेत. अनुवांशिकता. ऑटिझममध्ये जनुकांची भूमिका महत्त्वाची असते. जर कुटुंबात आधी कोणाला ऑटिझम असेल तर पुढच्या पिढीत त्याची शक्यता वाढते. ठराविक जनुकीय बदल मेंदूच्या विकासावर परिणाम करतात. दुसरा, गर्भावस्थेतील घटक. आईच्या गर्भात असताना मुलाच्या मेंदूचा विकास होत असतो. या काळात जर काही गंभीर संसर्ग, विशिष्ट औषधांचे सेवन किंवा प्रसूती दरम्यान ऑक्सिजनची कमतरता भासली तर ऑटिझमची जोखीम वाढू शकते. तिसरा, पर्यावरणीय घटक. हवामानातील प्रदूषण किंवा काही विशिष्ट रसायनांचा संपर्क यांचाही परिणाम गर्भातील बाळावर होऊ शकतो, असे काही संशोधनातून दिसून आले आहे. चौथं, मेंदूची रचना. ऑटिस्टिक व्यक्तींच्या मेंदूची रचना आणि माहितीवर प्रक्रिया करण्याची पद्धत सर्वसामान्य लोकांपेक्षा वेगळी असते. मज्जासंस्थेमधील संदेशांची देवाणघेवाण करणाऱ्या न्यूरोट्रान्समीटर्समध्ये होणारे बदल याला कारणीभूत असू शकतात. अनेकांचा असा गैरसमज आहे की लस घेतल्यामुळे ऑटिझम होतो. हा एक पूर्णपणे चुकीचा समज आहे. विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की लस आणि ऑटिझमचा कोणताही संबंध नाही. ऑटिझम असलेल्या व्यक्तींना सहानुभूतीची नाही तर सहानुभूतीपूर्ण समाजाची गरज असते. ऑटिस्टिक मुले गर्दीत किंवा आवाजाच्या ठिकाणी अस्वस्थ होऊ शकतात. अशा वेळी त्यांना जज करण्यापेक्षा त्यांना समजून घेणे महत्त्वाचे आहे. अनेकांना असा गैरसमज आहे की ऑटिस्टिक मुलं ही बौद्धिकदृष्ट्या कमकुवत असतात, परंतु खरं तर ऑटिझम आणि मुलांच्या बौद्धिक क्षमतेचा काहीही संबंध नाही. अनेक ऑटिस्टिक मुलं ह्या जगात अस्तित्वात आहेत ज्यांची आकलन व बौद्धिक शक्ती अत्यंत विलक्षणीय आहे. ऑटिस्टिक व्यक्तींमध्ये काही अद्भुत कलागुण असू शकतात. उदाहरणार्थ गणित, चित्रकला, संगीत. त्यांना योग्य व्यासपीठ मिळवून देणं ही समाजाची जबाबदारी आहे. त्यांना वेडे किंवा मतिमंद न म्हणता न्यूरोडायव्हर्स म्हणून स्वीकारणे हाच खऱ्या अर्थाने या दिनाचा विजय असेल. थोडक्यात जागतिक ऑटिझम जनजागृती दिन हा केवळ कॅलेंडरवरचा एक दिवस नाही, तर तो एक प्रवास आहे. अज्ञानाकडून ज्ञानाकडे आणि भेदभावाकडून स्वीकृतीकडे. ऑटिझम ही जीवनाची एक वेगळी लय आहे. जर आपण या मुलांच्या विश्वात थोडा वेळ घालवला तर आपल्याला समजेल की त्यांचे मौन सुद्धा खूप काही बोलून जाते. चला तर मग या 2 एप्रिलला संकल्प करू की आपण आपल्या आसपासच्या अशा स्पेशल व्यक्तींना प्रेमाने स्वीकारू आणि त्यांच्यासाठी एक सुरक्षित आणि आश्वासक समाज घडवू. कारण सरतेशेवटी वेगळे असणे म्हणजे कमी असणे नव्हे. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.